बघा आता या राज्यातील आणि या देशातील जनतेनं आता जेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढा उभा केलेला होता त्या पद्धतीनं आता सध्याच्या काळामध्ये या राज्य आणि केंद्र शासनाच्या विरोधामध्ये आता उठाव होताना आपल्याला वेळोवेळी दिसत आहे। या राज्यानं आणि या देशानं शेतकऱ्यांना चिरडलं आहे, युवकांना चिरडलेलं आहे, इथल्या तरुणाला चिरडलेलं आहे, इथल्या शिक्षण घेणाऱ्या तरुणाची आत्महत्या नाही तर त्यांनी हत्या केलेली आहे। त्याचबरोबर इथल्या सैनिक असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, त्यांचा देखील प्रश्न या व्यवस्थेनं आजपर्यंत सोडवलेला नाही। त्याच्यामुळं यांना कोणताही अधिकार नाही सत्तेवर बसण्याचा। आज जे लातूर शहरामध्ये गांधी चौक या ठिकाणी जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आंदोलन करणारे सोनम वांगचुक हे 19 दिवसापासून आंदोलन करतात, त्यांचं आंदोलन जे मोडीत काढण्यात आलेलं आहे आणि आता सध्या तिथं लाठीचार्ज चालू आहे। त्याच्या निषेधामध्ये आज आपण लातूरच्या गांधी चौक या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। खरं तर सर हे आंदोलन देश पातळीवर होत आहे आणि आज लातूरच्या वतीनं त्याच्या विरोधामध्ये निषेध इथं नोंदवला जातोय। कारण भारताच्या युवकांच्या शिक्षणाचा हा प्रश्न आहे। इथला युवक हा अतिशय सध्या टेन्शनमध्ये म्हणलं तर तुम्ही चालतंय, कारण शिक्षण नाही, शिक्षण व्यवस्थित घेतलं तर पेपरफुटी होते, पेपरफुटीमधूनही कसा तरी शिक्षण घेऊन युवक बाहेर पडला तर बेरोजगारी त्याला मारतीये। म्हणजे कुण्या ना कुण्या परीनं इथला युवक मारला जातोय आणि त्याच्या विरोधामध्ये हा संताप आजचा नाही तर हा कित्येक वर्षांचा संताप आज तुम्हाला रस्त्यावर दिसतोय। आणि याच्या माध्यमातून खरं तर फक्त मी म्हणते की प्रधानांचाच राजीनामा न मागता या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा इथं राजीनामा देणं गरजेचं आहे। कारण इथल्या युवकांच्या या अवस्थेला इथले सगळे शासनकर्ते तेवढेच जबाबदार आहेत। माझं नाव रंजना हसुरे, मी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्ता आहे।